स्तोत्रसंहिता याचा 126 अध्याय 5 वचन. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांनो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथं आपल्याला काय सांगत आहे की आज जे लोक अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात, म्हणजेच काय की आज आपण कितीही अडचणीत असू द्या, आपला प्रसंग कितीही वाईट असू द्या किंवा आपली परिस्थिती कितीही बिकट असू द्या, खराब असू द्या, आज आपण अश्रुपूर्ण नेत्रांनी काय करत आहोत? पेरणी करत आहोत. म्हणजेच काय, आपण परमेश्वराकडे विनवण्या करत आहोत. आपण परमेश्वराकडे मागत आहोत की माझं देवा ही परिस्थिती बदल. म्हणून आपण काय करत आहोत? देवबापाकडे प्रार्थना करत आहोत. तर आपण जेव्हा अश्रुपूर्ण नेत्रांनी काय करतो? प्रार्थना म्हणजे पेरणी करतो, तर ते हर्षाने कापणी करतील म्हणलेलं आहे. आमेन. म्हणजे जेव्हा आपण परमेश्वराचा धावा करतो, आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो, आपण डोळ्यातले आपले अश्रूसुद्धा परमेश्वर काय करतो? त्याची नोंद आहे म्हणे देवबापाकडे की तो आपण कोणत्या प्रसंगावरती आपण अश्रू गाळले किंवा आपले अश्रू निघाले, आपण रडलो, आणि प्रत्येक एक अश्रू परमेश्वराने एका बुंदलीमध्ये भरून ठेवलेला आहे म्हणे. माझ्या प्रियांनो, पहा, परमेश्वर खूप महान आहे. तो आपल्यावरती अगापे प्रेम करतो. त्याच्या प्रेमाचं वर्णन आपण शब्दात नाही करू शकत. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे? निरंतर परमेश्वराचा धावा केला पाहिजे. आज जरी परिस्थिती कशीही असू द्या माझ्या बहीण भावांनो, पण आपली परिस्थिती एक दिवस येशू ख्रिस्त नक्की बदलणार. होय, कारण वचन आपल्याला सांगत आहे की जे आज अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करत आहेत ते हर्षाने कापणी करतील. म्हणजे जेव्हा आपलं जे आपण प्रार्थना करतोय, आपली परिस्थिती बदलली, तर आपल्याला किती आपण ते हर्ष पाहू त्या ठिकाणी, आपण तिथे किती विजयी होऊ, किती आपल्याला तो आनंद राहणार आहे. म्हणूनच परमेश्वराचं वचन हे काय आहे? अटळ आहे. परमेश्वर एका ठिकाणी असंही सांगतो वचनाद्वारे की हे आकाश पृथ्वी नष्ट होतील, पर्वत डोंगर नद्या हे नष्ट होतील, पण माझं वचन हे कधीच नष्ट होणार नाही, ते चिरकाल टिकणार आहे, असं परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं माझ्या बहीण भावांनो. म्हणून आपण काय केलं पाहिजे? या वचनावरती विश्वास ठेवून आपण परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, मी शिवसेयाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतोय माझ्या राजा. हो परमेश्वर, आजच्या सुंदर दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. कारण कित्येक लोक आहेत माझ्या देवाचा हा दिवस हे वेळ नाही पाहू शकले माझ्या राजा, पण तुझा एवढा अनुग्रह आमच्यावरती आहे, तुझी दया करुणा, त्यामुळे तू आम्हाला जिवंताच्या भूमीमध्ये तू सुरक्षित ठेवलंस, म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, या अद्भुत अशा वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. होय देवा, आजची परिस्थिती आमची कशीही असू दे माझ्या राजा, पण आम्ही कितीही अश्रू आमचे आज ढळत असतील, निघत असतील माझ्या देवा, पण तू उद्या आम्ही ते हर्षाने तिथे कापणी करणार आहोत. होय माझ्या राजा, आज आम्ही अश्रूंची पेरणी जरी करत असलो, पण येणारा दिवस, येणारा आमचं भविष्य हे काय असणार आहे? तुझ्या आशीर्वादाद्वारे आम्ही तिथे हर्षाने ती पेरलेल्या पिकाची आम्ही कापणी करणार आहोत माझ्या राजा. होय माझ्या परमेश्वरा, त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. कारण तू महान आहेस, तू सर्व सामर्थी परमेश्वर आहेस, तू जिवंत असा माझा देव आहेस, म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण तुला सर्व गोष्टी शक्य आहेत माझ्या राजा. हो देवा, विशेष करून मागते बाप्पा, जे कोणी आजारी आहेत माझ्या राजा, त्या प्रत्येक एक माझ्या बहीण भावाला तू स्पर्श कर माझ्या बाप्पा. त्यांना आरोग्य दे, त्यांना चंगाई दे माझ्या राजा, त्यांच्या अंथरुण तू बदल माझ्या परमेश्वरा. कारण तुला सर्व गोष्टी ह्या शक्य आहेत माझ्या देवा. हो परमेश्वरा, तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. विशेष करून मागते बाप्पा, जे कोणी व्यसनाच्या अधीन गेले आहेत माझ्या राजा, जे कोणी दुष्ट आत्म्याने पीडित आहेत माझ्या परमेश्वरा, तर प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या देवा. त्यांना त्या व्यसनातून बाहेर पडण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण तुला सर्व गोष्टी शक्य आहेत माझ्या देवा. तू त्यांचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी कर माझ्या देवा. त्यांना ते व्यसनातून सोडून तुझ्या वचनांचं व्यसन लाव माझ्या देवा. तुझ्या वचनात त्यांना वाढव, तुझ्या राज्यात त्यांना वाढव माझ्या परमेश्वरा. तू असं केलंस म्हणून धन्यवाद देते माझ्या राजा. जे कोणी दुष्ट आत्मग्रस्त आहेत माझ्या परमेश्वरा, त्यांच्यावरही तुझी कृपादृष्टी टाक माझ्या राजा. कारण ते त्यांचे हाल होतात परमेश्वरा, त्यांचे
एकामुळे त्या पूर्ण कुटुंबाचे हाल होतात माझ्या राजा. त्यामुळे त्याही परिवाराला किंवा त्याही व्यक्तींना तू स्पर्श कर माझ्या देवा. तुझे वचन, तुझे स्वार्थ त्यांच्या कानी जावे असे तू कर माझ्या परमेश्वरा. आणि त्यांनाही चंगाई छुटकारा दिलास म्हणून मी विश्वासाने घोषणा करते येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये माझ्या राजा. हो दे बाप्पा, विशेष करून मागते माझ्या राजा की जे कोणी कर्जबाजारी झाले आहेत परमेश्वरा, ज्यांच्याकडं काम नाही आहे माझ्या राजा किंवा ज्यांच्याकडे नोकरी नाही आहे माझ्या परमेश्वरा, त्या प्रत्येक अशा माझ्या बहीण भावाला तू स्पर्श कर माझ्या देवा. हो माझ्या राजा, त्यांचे मार्ग मोकळे कर. त्यांचे जे काही बंधन आहेत माझ्या परमेश्वरा, नासरेत येशूच्या नावामध्ये ते काढून टाक माझ्या देवा. हो परमेश्वरा, तू असं केलंस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. ज्यांना नोकऱ्या नाही आहे, कामधंदा नाही आहे माझ्या परमेश्वरा, त्यांना तू ते देऊन ब्लेस करत आहेस माझ्या राजा. हो परमेश्वरा, मागा म्हणजे मिळेल म्हणून तुझं वचन सांगतं माझ्या राजा. होय देवा, ज्यांना कोणाला नोकऱ्या नाहीत माझ्या राजा, त्यांच्या योग्यतेप्रमाणे तू त्यांना नक्की देणार आहेस म्हणून विश्वासाने येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये आज घोषणा करते माझ्या राजा. हो दे माझ्या देवा, मोठ्या साक्ष आणि गवाही येण्यास तू सहाय्यता आणि मदत कर माझ्या राजा. तू असं केलंस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. आणि जे कोणी माझं यूट्यूबचा परिवार आहे माझ्या राजा, त्या प्रत्येक एकाला तू आशीर्वादित कर माझ्या राजा. माझं वचन हे अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास सहाय्यता आणि मदत करत आहेस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचे जीवन मी तुझ्या हाती सोपवून ही छोटीशी प्रार्थना माझ्या उद्धार करते येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये करते म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत जय ख्रिस्ट. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू सो मच.